पहिल्यांदाच कोणाच्या तरी दुसऱ्याच्या रिझल्टचं टेन्शन येते. आपल्याला फक्त आपल्या एरियातल्या इलेक्शनच्या रिझल्टचं टेन्शन आहे. हे परीक्षेच्या रिझल्टचं टेन्शन वगैरे कधीच नाही. आपल्याला माहिती असायचं, कॉन्फिडन्स. तू फार हुशार वगैरे होतास का वर्गात? नाही बाई, आपण काठावर पास होणारे विद्यार्थी ना. काठाच्या या साईडला पडलं तर पास, आणि चुकून काठाच्या या साईडला पडलं तर स्काउटचे सर 2% ऍड करायचे म्हणून पास. त्यामुळे कुठल्याही साईडला पडलं तर पास व्हायचोच आपण. माहित असायचं, कॉन्फिडन्स. मला तर कायम दुसऱ्याच्या रिझल्टचं टेन्शन, आणि ते पण आमच्याकडे 3-3. सिंधू, कावेरी, नर्मदा. अरे यार, तुम्ही काहीतरी मला बरं वाटेल असं बोला ना. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगं ये राणी, शांत हो, टेन्शन नको घेऊस. मी सरस्वती देवीला बोलली आहे तुझ्याबद्दल. सगळं नीट करणार आहे. आणि आपलं ते गणपती मंदिर आहे ना, तिथल्या दामले काकांना तुझी पत्रिका पण दाखवली आहे. ते काय म्हणाले माहितीये का? आले आले आले, गौरव गुरुजी आले. बोल ना गौरव. परी, काय मी काय? तुला कसं सांगू, तुझ्या टेस्टचे रिझल्ट बाहेर आलेत आणि त्या टेस्ट मधनं आपल्याला असं कळतंय की की सांगणं जरा अवघड आहे. अरे जसं असेल तसं सांग ना. तू सांग आता पटकन. आपल्याला या टेस्ट मधनं हे लक्षात आलंय की You are a super duper amazing persona with tremendous fabulous aspects. वा, म्हणजे काय? त्याच्या चेहऱ्यावरून तर चांगलंच वाटतंय ना. अरे पण हे सगळं मी आहेच. हा, पण पुढे काय? माझ्या आयुष्याचं काय? सांगतो ना, सांगतो. आज जे आपण टेस्ट केलं ना तुझ्या, त्यातून सगळे चित्र आपल्या समोर स्पष्ट तयार झालेलं आहे. हे बघ, इंक ब्लॉट सायकोलॉजिकल टेस्ट असेल, रॅपिड फायर असेल, सगळ्यातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते. हे बघ कसं आहे, गोष्टींकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन क्रिएटिव्ह. गोष्टी परफेक्ट नसल्या तरी त्या परफेक्ट करण्याकडे तुझा कल आहे. किंवा तू गोष्टींना परफेक्ट म्हणूनच बघतेस. तर तुला अभ्यास वगैरे काही झेपणार नाही. गदा मेहनत करणारही तुझी पसंती नाही. आर्ट, क्राफ्ट, लिटरेचर, म्युझिक या गोष्टींची तुला आवड आहे. हा, स्वप्नाळू, स्वप्न बघणारी, ते बघून जगणारी असतो. काळाच्या ओघात माणसं स्वप्न पाहणं सोडतात, तू ते टिकवून ठेवलेलं आहे. हे बघ ना, रॅपिड फायरचे रिझल्ट स्पष्ट सांगताय. तुझा आवडता शब्द काय? पाखरू. तुला उडता यायला हवं. तू मुक्त स्वच्छंदी मुलगी आहेस. तुझी स्वप्न उंच उडायची आहेत, मोठी आहेत. पण तिथे जायचा तुझा मार्ग जो आहे ना, तो अलगद बागडत अचीव करायचा तू ठरवलेला आहे. अगं स्पष्ट आहे, स्पष्ट आहे. पुढे 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 यू आर अन आर्टिस्ट, यू आर अ ड्रीमर. काही नाही, स्वप्न बघत राहा, जगत राहा.
आर्ट फॉर्मच्या निगडीत तू काही केलंस ना, कुठल्याही प्रांतात गेलीस ना तरी अव्वलच ठरणार आहेस. कुठल्याही जागी जा, फक्त उडायचं थांबू नकोस. हा, रस्ता तुला आपोआप सापडेल. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढे 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 नुसतं पुढे बघत राहायचं आता. एवढंच? अरे पण आता मी करू काय म्हणजे? काय करायचं? अगं काय करायचं? उडायचं, स्वच्छंदी बागडायचं, स्वप्न बघायची. हा, यू आर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. अगं म्हणजे तू कला क्षेत्रात बाजी मारू शकतेस ना. मग त्या दिशेने वाटचाल सुरू असू देत, रस्ता सापडेल. येस. अरे पण ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे फक्त शोधत राहू का? म्हणजे सगळं करून उत्तर तेच आहे की अजून कळलेलंच नाहीये मला माझ्या आयुष्यात काय करायचंय. म्हणजे काय होणार आहे ना, सगळे पुढे जाणार आहेत आणि मी राहणार आहे मागे धडपडत शोधत. पण बाई तू सगळ्यांच्या रेस मध्ये कशाला धावतीयेस? तू वेगळी आहेस बाई, तुझी रेस वेगळी आहे. आणि आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. हो, तुम्ही हे सगळं ना मला बरं वाटावं म्हणून केलं. पण आता मला अजून त्रास होतोय. काय करायचं याचं? बाण बाई, गौरव काय केलं तू? मग काय तुझ्यामुळेच झालं. तूच बोलला होता ना, ते तुझी आयडिया होती टेस्ट घ्यायची वगैरे. पण मी आयडिया सांगितल्यानंतर तुम्ही सगळे हो म्हणाला होतात ना. आणि जी टेस्ट आपण घेतली ती शास्त्रशुद्ध पद्धतीनेच घेतलेली आहे आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आले आहेत. आता तिला ते पॉझिटिव्हली घ्यायचं नाही तर मी काय करू शकतो? बरोबर आहे याचं. आणि मी कालच म्हणालो होतो ना, मला एकदा प्रत्यक्ष बोलून देत ना तिच्याशी, तिचा प्रॉब्लेम तर कळून देत काय, मग आपल्याला सोल्युशन देता येईल. आता तुम्ही मध्ये पडू नका, मी बोलणार आहे तिच्याशी. हाय. परी, दिस इज नॉट फेअर. मी तुझ्या वागण्याबद्दल बोलतोय. हा, एवढं निगेटिव्ह स्पेस मध्ये जाण्यासारखं काय झालंय सांग मला. पण पॉझिटिव्हली तरी कसं घेऊ मी हे सगळं? अरे भाई तू ऑलराऊंडर आहे, तू नेट प्रॅक्टिसला का घाबरतीये? अगं परी, 14 विद्या 64 कला असलेल्या बाप्पाचं पूजन करतो ना आपण. आणि त्या सगळ्या कलांमध्ये तू निपुण आहेस ना, मग का रडतेस? बघा, देवबाप्पांनी ऐकलं ना तर कान कापेल तुझा. बघ ना, आतापर्यंत कोणाला राग आला तर मारताना हंताना शिव्या घालताना ऐकले. तिला राग आला की कार्टून काढते आणि बाण मारते. हा, तेच ना, असे बाण आपल्याला जर मारता आले असते ना तर आज का अर्जुन झालो असतो बाई. पण हा ना. त्याने आजकाल तेच चाललंय की सोशल नेटवर्किंग साईटवर दुसरं काय करतात लोक, फक्त रागच काढतात. इंडिया हरली, काढा टीमवर राग. दुसरी टीम हरली, त्या टीमवर काढा राग. नेता अभिनेता यांना पण सोडलं नाहीये त्यांनी. आय नो. त्यांच्यातल्या पहिल्यानं जर खरंच बाण मारता आले तर केवढं भारी झालं असतं ना. ऍक्च्युली परी, तू हेच सिरियसली का नाही करत? काय? अरे हेच. हे बघ, तुला कार्टून खूप छान काढता येतात, बरोबर? हा, आणि सेल्फी काढून तू ते सोशल नेटवर्किंग साईटवर टाकतच असतेस. तर ते टाकण्यापेक्षा तू या कार्टूनचे फोटो का नाही टाकत सोशल नेटवर्किंग साईटवर? हे टाकू? हा, अगं म्हणजे तुझी ही जी राग काढण्याची पद्धत आहे ना, ती तू लोकांबरोबर शेअर कर ना. लोकांना शिकव ही राग काढण्याची पद्धत. म्हणजे
म्हणजे आता लोकांना कोणावर राग काढायचा आहे तो माणूस घ्यायचा. फॉर एक्झाम्पल कोणावर राग काढायचा आहे लोकांना सध्या? भाई आज 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 लेटेस्ट आहे भाई. ते एक बोंधू बाबा भाई प्रवचन देतात तर त्यांनी एका लेडीजला शिव्या दिल्या तर लोक खूप चिडलेत त्याच्यावर, भडकलेत जाम. त्याला बाण नाही चपलीने मारला पाहिजे. नाही मारलंच पाहिजे, पण काय दरवेळी हे शक्य नसतं. पुन्हा आपण कायदा हातात कशाला घ्या हा. त्यापेक्षा आपण काय करायचं, आपण त्यांना त्या बाबाचं कार्टून द्यायचं आणि मग तुझ्यासारखे बाण मारून ते त्या बाबाच्या कार्टूनवर राग काढतील. त्या भोंदू बाबाचं कार्टून तू काढायचंस आणि ते सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करायचंस. माझे कार्टून आवडतील का लोकांना? हो, का नाही आवडणार? मला नाहीये चित्र काढता. अगं पण चित्र काढायचीच नाहीयेत ना आपल्याला, आपल्याला कार्टून्सच काढायचे आहेत. तुला साधी गोष्ट सांगतो, तू असं 3-4 वर्षाच्या मुलांना त्यांच्या आई वडिलांचे फोटो दाखवलेस ना तर त्यांना ते ओळखता येतात. पण तू नुसतं एखादं असं गोल काढलंस, त्याला हातपाय काढलेस आणि आई वडिलांचे एक्सप्रेशन जरी दाखवलेस ना त्या चित्रात, तरी सुद्धा त्यांना ओळखता येतं हे माझे आई बाबा आहे. हा, काय असतं, एखादा माणूस ओळखण्यासाठी त्याचा अर्क समजणं फार आवश्यक असतं. ते तुला समजतं आणि ते तुझ्या चित्रातून दिसतं सुद्धा. मी शाळेत असल्यापासून काढते ना कार्टून्स. तर माझ्या शाळेत ना एक मिस होती, मिस फ्रान्सिस. ती ना उलट हसायची असं. म्हणजे ती अशी यायची क्लासमध्ये, गुड मॉर्निंग क्लास, देअर इज युअर होमवर्क. खूप इरिटेटिंग होती ती, मला अजिबात आवडायची नाही. सो मी ना तिचं चित्र काढायचे म्हणजे कार्टून आणि असे उलटी स्माइली करायचे. तर माझे सगळे फ्रेंड्स त्यांना बाण मारायचे माहितीये ना, त्यांना खूप आवडायचं. एक्झॅक्टली हेच करायचंय तुला. ही अशीच कार्टून्स काढून तुला सोशल नेटवर्किंग साईटवर टाकायची आहेत. आणि एवढंच नाही, तुझ्याकडे हे अंग आहे ना, हे तू किती गोष्टींसाठी वापरू शकतेस. आजकाल ते डिझायनिंग, मार्केटिंग, इथे सगळं हेच लागतं अगं. ब्रँडसाठी पण. हो, तू ब्रँड्स डिझाईन करू शकतेस, तू भिंती रंगवून देऊ शकतेस लोकांना. आणि आय डोंट नो, म्हणजे काय किती किती ॲव्हेन्यूज ओपन होतील तुझ्यासाठी. हो, वा वा भाई, वा वा. नेक काम मध्ये देरी नको. आता पटकन तुला मी फोटो सेंड करतो त्या बाबांचा. हा, तू त्याचं कार्टून काढ आणि लोकांना मारू दे बाण. मस्त टॅगलाईन वगैरे दे. हिट होशील बाई तू, हिट कन्फर्म. बाबा येस. आला. हा, ओके, ट्राय करते. कार्टूनच येतो बाबा. चल त्यांना डिस्टर्ब नको. हा, चल पटकन जा. बाय बाय बाय. कॅन यू बिलीव्ह इट? भोंदू बाबाच्या कार्टूनवर 1,500 लाईक. बिलीव्हेबल यार. त्याला आयुष्यात एवढ्या लाईक्स मिळाल्या नसतील त्या खऱ्या बाबाला. सगळे मला मेसेज करतात यार, कोणाकोणावर राग येते. एकाने मला मेसेज केलाय की हा स्ट्रेस रिलीफ. एक मला सांगत होता की याने ना जगातलं व्हायलन्स कमी होणार आहे. आणि एकाने पर्सनल मेसेज केलाय की याचा ऍप डिझाईन करूया का. काही तासात मी ट्रेंड क्रिएट केलाय गाईज. आय कांट बिलीव्ह इट. एक नंबर. रिअली, बट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की सोशल नेटवर्कचा अगदी सुयोग्य वापर आज पहिल्यांदा केलेला असतो. आणि ओव्हरऑल आत्ताचा रिस्पॉन्स बघता मला खरंच असं वाटतं, तू कार्टुनिंग हा फक्त छंद ठेवू नकोस, सिरियसली करिअर म्हणून विचार करायचा. इट्स टू अर्ली टू डिसाइड, पण मनापासून आवडतंय हे नक्की आहे. तुला माहितीये का, मी एक करंट अफेअर्सचा ऍप पण डाउनलोड करून घेतलाय. मला आज रिअलाइज झालं की मला जगात काय चाललंय माहितच नाहीये. गुड वन, गुड वन. कसं ना, म्हणजे मी, माझा बाबू, विकी, माझे फ्रेंड्स, मग तुम्ही, हे हॉटेल, माझा फोन, सेल्फीज, एवढंच जग होतं माझं. किती छोटस ना. आज खूप भारी वाटतंय. काहीतरी असं अचीव्ह केल्यासारखं वाटतंय. मी क्रिएट केलंय काहीतरी.
आय नो थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात नसतात तर मी काय केलं असतं यार. सो थँक्यू व्हेरी मच. बरं, आता या ठिकाणी मी जाहीर करतो की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मंडळातर्फे आनंदीताईंना विनंती करतो की त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी एक कडक कॉफी आणावी, कोथिंबीर विरहित. मान राखलेला आहे आणि कॉफी येत आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ते काय आता आले नवीन गर्लफ्रेंड नाना पाटेकरला काही बोलायचं नाही. हा साहिल येडाय का रे जरा? हा स्वतःला काय फुनशुक वांगडू वगैरे समजतो का? हा काय तुला शू करताना शॉक दिलं का? नाही काय झालंय, त्याने आत्ता मेल पाठवलाय तोही परीसाठी टास्क पाठवलीये. परीने एकदा तरी तिच्या घरच्यांना फेस केलं पाहिजे आणि हे परीने कधीच पूर्ण केलंय. अरे याला सांगा कोणीतरी, आपण खूप पुढे आहोत त्याच्या. हा ना बाई, पण या गोष्टीसाठी एकाच माणसाला थँक्यू म्हणलं पाहिजे. कोणाला? बापा. अरे त्याच्यामुळेच तू घरी गेली आणि सगळा उरसुळा झाला ना. आय नो. तू एक काम कर, तू बापाला हो म्हणूनच टाक, म्हणजे तुझं लग्न पण कार्टूनचीच होणार. जादू तेरी नजर. मस्त तुम्ही लग्न करा आणि दोघं बसून ना कार्टुनिंग करा. तो नागपुडीत पेन्सिल धरेल, तू हातात धर. बेस्ट. ये खाण. हे नाही पण जोक सपाट. खरंच पप्पाला मेसेज करते यार. थँक्स म्हटलं पाहिजे त्याला, त्याच्यामुळेच घडलंय सगळं. हा, हो, बरं वाटेल त्याला. आणि जीवन ही इतकी महत्वाची आणि मोठी गोष्ट असते. जीवनापेक्षा मोठं असतं ते प्रेम. प्रेमापेक्षा मोठी असते ती मैत्री, आणि मैत्री ही भावना आहे. लक्षात ठेवली तर आपलं आहे आणि विसरला तर स्वप्न आहे. वा वा वा, एक नंबर एक नंबर. आवडलं? हा एक नंबर. पण एक तुम्हाला कळतंय का, म्हणजे आता आपल्या सगळ्यांचे टास्क झालेत, आता एकच उरलाय. गौरव भाई. गौरव. हो यार, खूप टेन्शन आलंय यार मला. साहिल काय सांगेल ना, याचा नेम नाहीये खरंच. मी सांगू, मला एकदा साहिल म्हणाला होता की गौरव विदाऊट दाढी एकदम टॉप दिसतो, तो तुला क्लीन शेव करायला सांगतो. दाढी बिडी करणार नाही आम्ही. हा, त्याने मला दाढी करायला सांगितली ना, मी त्याला टक्कल करायला लावीन. हा नाही बाई, मला माहिती तो काय सांगणार. तास सोपं आहे बाई. तो तुला सांगेल की पप्प्याशी एक दिवस चांगला वाग, त्याला अजिबात त्रास देऊ नको, त्याला अजिबात शिव्या घालू नको बाई, त्याची सेवा कर, असा टास्क असेल. नाही, यांनी ना खूप सारी पुस्तकं वाचलीत, खूप ज्ञान आहे याच्याकडे, पण देवधर्माचं काहीच येत नाही याला. काय फक्त गणपती आणि महिषासूर मर्दिनीची आरती तेवढी पाठ. त्याने ना सगळे स्तोत्र आणि सगळ्या आरत्या पाठ कर असा टास्क दिला असणार. नाही, मला असं वाटतंय, म्हणजे मला असं वाटतंय की गौरवला मौन व्रत दिला असणार आहे त्यांनी. जो माणूस 24 तासातले 20 तास फक्त बडबडच करत असतो, त्याला अजून काय टास्क दुसरा तेच असणार आहे, गप बसायचं. अरे पण मग भैया युनिव्हर्सल थेरी कशी सांगणार? अरे ते सोड तू, गौरवच्या जिभेला काय वाटन? अरे अचानक मला एवढा आराम कस काय मिळाला, काय झालंय आपल्याला, आपण का नाही हलत आहे असं वाटणार आहे. उद्या नॉईज पोल्युशन कमी होणार आहे शहरातलं, आणि उद्या सगळ्या भाषा संपावर जाणार. ही किती छान कल्पना आहे ना, भाषा संपावर जाणार. कविता कर याची. उद्या माझ्या कानाला वेगवेगळे आवाज असे ऐकू येणार आहेत. चिमण्या, कावळे, पंखा, पाणी, वस्तू पडतायत, कोणीतरी खाजवतय, झाडू मारतय, बदक ओरडतय. आला का आवाज? ऐकू आला का? हा माझ्या जांभाईचा आवाज आहे, जो तुला आजच ऐकू आलाय.
तुमचा फडतूस कल्पना विलास ऐकून मला झोप आलेली, त्यामुळे आता मी झोपायला चाललोय. गुड नाईट. पण टास्क काय असेल? टेन्शन नका देऊ यार. गौरव